शिकायचे, मी शिकत होतो. तर त्यांना दोन्ही नातू होते, मुलाचे पण मुलगा आणि मुलाचा पण मुलगा. त्यांना वाटते की दोन्ही मुलं माझे नातू दोन्ही हुशार असावे. आपल्या योगामध्ये सांगितलेलं आपल्याला की 8 वर्ष ते 80 वर्ष आपण घेतोय, बरोबर. 8 वर्षाचं आपलं कमीत कमी 80 वर्षापर्यंत. आता मुलं किती चंचल असतात आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. पण आपण मुलांना शिकवायला मी त्याआधी आजोबांना शिकवलं, ते सरच होते मुख्याध्यापक साहेब. तर म्हणून तुम्ही एक काम करा, तुम्ही स्वतः ओंकार करा म्हणून. गायत्री मात्र मुलांना येणार, तुम्ही पण तुम्ही मुलाकडून बघून बोला. तुम्ही जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा 2 मिनिटाचं काय करा, संध्याकाळी 2 मिनिटं करा. आणि ते मुलं दोन्ही पण, एक मुलगा हुशार होता मुलाचा, मुलीचा नव्हता. त्यांना डोक्यात सांगते की मुलीचा मुलगा पण हुशार असावा. प्रत्येक आजोबाला वाटते की दोन्ही माझे नातू असं असं म्हणून ते हुशार असावे. तर ते परत नंतर मला 6 महिने सांगितले, मुलं आता फर्स्ट क्लासमध्ये, दुसरी तिसरीच असेल केस तो ते मुलं त्यावेळेस. नंतर हे स्कॉलरशिप आली, दोघं स्कॉलरशिप उत्तर झाले. त्यांना फक्त मी त्यांना अनुकरण सांगितलं, कोणाला आधी आजोबांना. मुलं त्यांच्याकडे थांबणार नाही, तुम्ही सकाळच्या नाटकात करू नका, त्याप्रमाणे तुम्ही करू नका. एवढं बोलून मी थांबलो. धन्यवाद सर. यानंतर ठाणे शाखेचे संस्थापक अध्यक्ष माननीय विनायक देसाई सर यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करतो. नमस्कार. परमपूज्य अठ्ठेकी निकम गुरुजींच्या पवित्र स्मृतीला माझा नमस्कार. इथे आम्हाला आमंत्रित करणारे इंद्राळीजी, डॉक्टर सरोदेजी, डॉक्टर परळीकरजी, लाभताई, तुम्हालाही सगळ्यांना माझा नमस्कार. आणि या कार्यक्रमासाठी इतका वेळ तुम्ही जे बसलेले आहात तर तुम्हालाही सगळ्यांना नमस्कार. जरी योग केला नसला तरी इतका वेळ तुम्ही बसलाय हीच मोठी गोष्ट खरी म्हटली पाहिजे. आणि शांत चित्ताने हे सगळं तुम्ही ऐकताय. थोडंसं तुम्हाला आधी संस्थेबद्दल सांगतो, कारण याच्यात काही मंडळी नवीन असतील, काही मंडळींना संस्थेबद्दल माहिती असेल नसेल, आलेल्या इकडे निमंत्रितांना सुद्धा संस्थेबद्दल माहिती थोडीशी नसेल, म्हणून मी सांगतो की अंबिका योगाश्रम ही ठाण्याला संस्था स्थापन झालेली आहे 1999 साली. 25 वर्ष संस्थेला ह्या डिसेंबरमध्ये झाली. आणि संस्थेच्या 53 ठिकाणी शाखा आहेत. त्या शाखांच्या मधून साधारण 900 शिक्षक योगाच्या प्रचाराचं आणि प्रसाराचं कार्य पूर्णपणे विनामूल्य करतात. कोणत्याही प्रकारची फी, फॉर्म फी, ॲडमिशन फी अशी कोणतीही फी संस्था आकारत नाही. एक सेवेचं व्रत म्हणून संस्था ही काम करते. माझ्याबद्दल म्हणाल तर मी गेली 42 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे. 1981 सालपासून मी गुरुजींच्या संपर्कामध्ये आलो आणि तेव्हापासून मी योगाचा प्रचार आणि प्रसार त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने करत आलेलो. हे काम करता करता थोडंसं असं लक्षात आलं, गुरुजी गेल्यानंतरची गोष्ट आहे, थोडंसं असं लक्षात आलं की योगाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे हा थोडासा वेगळा आहे. म्हणजे आता आपण जी काही सगळी चर्चा ऐकली किंवा एकंदरीत जे काही योगाबद्दल बाहेर बघतो आहोत त्या सगळ्याच्या मधून फक्त एकच असं दिसतंय की योगाला एक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फक्त फिट करण्याचं किंवा त्या दृष्टीने योगाकडे पाहिलं जाते. योग जो आहे याचे मूळ उद्देश जो होता योगाचा हा खूप वेगळा होता. कैवल्य प्राप्ती, मोक्ष प्राप्ती हे सगळे योगाचे मुख्य उद्देश होते. हे जरा जड शब्द झाले, पण सोप्या शब्दात जर सांगायचं झालं तर आनंद प्राप्तीसाठी योगाची निर्मिती झालेली होती. पण तसा काही प्रकार आज दिसत नाहीये. सगळ्यांनी एक फिजिकल फिटनेसचा एक हे म्हणून योगाकडे, फंडा म्हणून योगाकडे पाहिलं जातं आणि त्याच्यातूनच वेगवेगळ्या प्रकार योगाच्या बद्दल केले जातात. तर ह्या मूळ गोष्टीसाठी काय करता येईल का म्हणून थोडासा वेगळा विचार एक केलेला आहे आणि त्या दृष्टीने एक संस्थेने प्रकल्प तयार केलेला आहे. हा मूळ उद्देश जो आहे तो साध्य करण्यासाठी काय करता येईल एक अशी संकल्पना आहे की आयुष्यातला शेवटचा दिवस ज्या दिवशी आपल्याला हे सगळं सोडून द्यायचं आहे. आजपर्यंत आपण जे स्वतःवरती संस्कार करतोय की माझं घर, माझा मुलगा, माझा मोबाईल, माझे कपडे, माझी गाडी, जे आपल्याला सोडायचं एका क्षणी शेवटच्या, ते शेवटच्या क्षणी सुटेल का? जे आपण रोज आपल्या मनावरती 1000 वेळेला संस्कार करतोय की हे माझं आहे, माझं आहे, हे शेवटच्या क्षणी सुटणं खूप कठीण आहे. मग हे सोडायची सुरुवात जी आहे ती थोडीशी